तुझा बाबा कोणाकोणाला भेटला तिकडे? तुझ्या टीचरनी तुझं कौतुक केलं का बाबा समोर? म्हणजे समोरासमोर बोलले का ते? टीचरनी सांगितलं का तू कशी गातेस वगैरे? हा, त्याने टाळ्या वाजवल्या का तुमच्या गाण्याला? सांग मला पटकन. मोनिका, काय चाललंय तुझं? लहान आहे ती, कळत नाही तुला? आधीच तुझ्या कालच्या शिक्षेतून सावरती येते, अजून का अजून छळतेस तिला? का त्रास देतेस? एक मिनिट, काय छळते मी तिला? काय त्रास देते? मी तिच्या जवळ तरी आहे का? तर तिला काय मारतीये, तिला शिव्या देतीये, ओरडून बोलतीये? काय करते मी साधं आपलं कालच्या कार्यक्रमाला गेली होती ना, ती गाण्याच्या, ज्या गाण्याला आपल्या घरात सक्त बंदी आहे, तरी सुद्धा मॅडम तिकडे गेल्या होत्या गाणं गायला. मी विचारत होते ते गाणं कसं झालं, हां छान गायलीस का, लोकांनी टाळ्या वाजवल्या का? इथे घरात लोक टाळ्या वाजवून दुसऱ्यांना त्रास देऊन निघून गेले, त्याचा तिकडे जाऊन काही फायदा झाला का? हे सगळं विचारत होते मी तिला. उगाच काहीही नीट न ऐकता न बघता मला काही नाही बोलायचं. प्रत्येक वेळेस आपलं ओवीशी बोलायला गेलं की तिची ढाल बनवून तिची बाजू घेत बसते. पण ऐकून तरी घे, काय मुद्दा आहे? ओवी, मी वाट बघतीये. माझ्या प्रश्नाचं उत्तर राहिलंय ना बाबू? सांग बरं. मोनिका, एक मिनिट, प्रश्नाचं उत्तर मिळालं की जाणार आहे. म्हणी काय? बोल बाबू, काय आहे उत्तर? नाही. हुश, म्हणजे सारंग तिच्या समोर गेला नाहीये तर चला तर मग बरंच झालं. मी आता माझा पुढचा प्लॅन करायला मोकळी. झालं, मी आलं उत्तर, निघा आता. मोनिका, एक मिनिट, तू नाही सांगायचंस मी निघायचं की नाही ते. हा, तुला काही बोलली का ती? चुकीचं काही वागली का? नाही काकू, तिने काय नाही केलं, पण मला भीती वाटते. ओवी, आता अजिबात घाबरायचं नाही कोणाला. घाबरायचं नाहीये. सर, ओवी तुझी मुलगी आहे? नाही, तरी ओवीला मुलगी मानतोस? तसं अबीरबद्दल असेल. अबीर तुझा मुलगा नसेल, दत्तक घेतला असेल. अबीरला जर दत्तक घेतला असेल तिने, तर मग तिच्या गळ्यात मंगळसूत्र कसं आलं? अरे आजकालचे डोळ्यात दिसतं ना, ते खरं नसतं. तिने लग्न पण केलं नसेल आणि तो मुलगा पण तिचा नसेल. तू हे सगळं बाजूला ठेव आणि तू तिच्याशी बोल. अरे तुला काय वाटतं मी प्रयत्न केले नाहीत का? फोन केला होता मी तुला, माझं नाव ऐकलं तिने आणि फोन कट करून टाकला. तू एक काम कर, तू सरळ ना ते समोर उभा राहा. उभा राहिलास ना की आपोआप बोलशील. मन मोकळं कर. तुला माहित आहे की किती मोठी गोष्ट आहे? 8 वर्ष आपण तिला शोधतोय, सापडली नाही. अचानक नशिबाने ती तुझ्यासमोर उभी राहिली. अरे हे देवाचे संकेत आहेत. आपल्या घरात गाण्याला बंदी असूनही ओवीला गाण्याची आवड लागली. तिने क्लाससाठी हट्ट केला. कधी नाही तर तू क्लाससाठी तयार झालास. एवढ्या मोठ्या पुण्यात नेमकी सावलीवणीच्या क्लासला जावी. बेळगावात ती हरवली, नेमकं सावलीवणीच्याच घरात जावी. हे योगायोग नाहीये, हे देवाचे संकेत आहेत. हे घडते म्हणजे देवच घडवतोय. कदाचित देवाला ना मला अद्दल घडवायची असेल म्हणून घडतंय. 8 वर्षांपूर्वी मी जी चूक केली ना, तिच्यावर हात उचलला, ती किती मोठी चूक होती हे देवाला दाखवायचं असेल मला, म्हणून हे सगळं घडतंय. मान्य आहे मला मी चूक केली, पण सावलीने लगेच डिवोर्स पेपर पाठवून दिले होते ना. मला बोलायची संधी पण नाही दिली तिने. काय करायचं होतं मी? बरं आता पण मी सगळ्या गोष्टी विसरून मी केला ना तिला फोन. कट केला तिने फोन. कट केला ना, परत कर. मान्य करतोस ना की माझी चूक झाली, मग 100 वेळा ना 1000 वेळा फोन कर. तिचा राग बरोबर आहे. जो माणूस आपल्याला प्रेम करतो तोच माणूस आपल्याला हात उचलतोय, मग राग येणारच. तू एक काम कर, तू तिला फोन कर, भेट आणि माफी माग प्लीज. अबीर साहेब, हो अबीर साहेब,
अहो उठा की, किती वेळ झोपणार अजून? सूर्य बघा डोक्यावर आला. हो आबिर साहेब. 5 मिनिटं आजोबा 5. अरे तुझा आजोबा नसतो मी. आधी डोळे उघडून बघ तर कोण आहे. हा व्यंकटेश काका तुम्ही? आ, व्यंकटेश काका तुम्ही कधी आला असता इकडे? अरे आजच आलो असतो बघ. तू आम्हाला सोडून इकडे आला, तिकडे आम्हाला करमेच ना. खूप मिस केलं बघ तुला. व्यंकटेश काका मी पण तुम्हाला खूप मिस केलं असतं बघा. हा मला तुमची आणि आम्हा आजीची रोज आठवण येत असते. इथे ना मला तुमच्यासारखं गोष्ट सांगणार कोणीच नसतं ना म्हणून. नाही म्हणजे आजोबा असतात पण त्यांना येत नसते की हो गोष्ट. बरं झालं तुम्ही इकडे आलात. आता मला रोज एक गोष्ट सांगायची. अरे सांगणार की रे. बरं तुम्ही अजून किती दिवस राहणार आहात तिकडे? आता मी जातच नसतो बघ. काय मग तुझ्या सोबत राहायला आलो बघ मी इकडे. खरंच? म्हणजे आता आपण रोज खेळणार, खूप मजा येणार ना? एकदम. बरं ते सोडा, आम्हा आजी कशी असते? ती आली नसते काय हो तुमच्या सोबत? अम्मा आजी छान असते बघ. आता मी इकडे आल्यावरती आपलं दुकान, आपलं घर कोण सांभाळणार म्हणतो मी. म्हणून अम्मा आजी तिकडे असते बघ. पण सारखी तुझ्याबद्दल विचारत असते, माझा आबिर कसा आहे म्हणून. बरं आपण एक काम करूया, आम्हा आजीला फोन लावायचा का? अरे लगेचच लावू की. हा, लगेच लावतो बघ. थांबा थांबा. काय की रे? व्यंकटेश काका मला 2 मिनिटं तुमचा फोन देता का हो प्लीज? फोन अजिबात नाही देणार. मला चांगलं माहिती तू हा फोन घेऊन दिवसभर गेम खेळत बसणार. म्हणून मी यायच्या आधीच सगळे ऍप डिलीट करून टाकले बघ. अहो व्यंकटेश काका मी तुमचा फोन गेम खेळण्यासाठी नाही घेते. मग मला तुमच्या फोनवरून खूप महत्वाचा फोन करायचा असतो. आणि हो आईला अजिबात सांगू नका, नाहीतर ते ओरडेल माझ्यावर. आईला अजिबात सांगू नका असं का बरं म्हणतो रे तू? असा कुणाला महत्वाचा फोन करायचा असतो म्हणतो मी? अबिर काही गडबड नसते ना रे? काही गडबड नसते बघा व्यंकटेश काका. फक्त 2च मिनिटं द्या ना फोन. 2च मिनिटं? बर घे. पण आई यायच्या आधी काय ते ओरकून घे. थँक्यू व्यंकटेश काका, तुम्ही खूप बेस्ट असता. सावकाश रे.